नमस्कार मैत्रिणींनो. तुम्हाला अचानक पाहुणे आले किंवा जास्तीचं चिकन रस्सा बनवायला येत नसेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. तर मी आज जास्त 5 ते 7 लोकांसाठी चिकन करी बनवली आहे, म्हणजे चिकनचा रस्सा. यासाठी वाटण बनवलं आहे मी आणि ते वाटण बनवून आताही मी चिकन रस्सा बनवला टोपामध्ये. तर तो कसा बनवला आता आपण रेसिपी बघूया. तर सर्वात आधी मी चिकन स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याला मी मीठ आणि हळद लावून त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये आलं लसणाची पेस्ट देखील टाकू शकता, पण मी सगळं वाटणातच टाकलं आहे. हे फक्त असं कुकरला एक शिट्टी करून घेतली याची. यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट वगैरे काही ॲड केली नाही आहे. त्यानंतर आता इथे बघा, कुकरला मी तेल टाकलं आहे. तुम्ही तूप देखील वापरू शकता. आणि आता तेल टाकल्यानंतर आता आपण जे चिकनला मीठ आणि हळद लावली होती ते सगळं आपण चिकन कुकरमध्ये छान थोडं 1 मिनिटासाठी परतवून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवर. आणि नंतर हवं तेवढं पाणी टाकून आणि मग नंतर कुकरला एक शिट्टी करून घ्यायची. आता आपण वाटण बनवून घेऊया. त्यासाठी मी इथे तवा गरम केला आहे आणि तेल न टाकता धने, दालचिनी आणि तेजपान हे सगळं भाजून घेतलं आहे. तर हलकंसं भाजायचं आहे इथं, त्याचा सुवास जोपर्यंत सुटेल तोपर्यंत, जास्त भाजायचं नाही आहे. तर सुरुवातीला दालचिनी आणि धने भाजले, नंतर मी तेजपान टाकले, ते जास्त जळू नये त्यामुळे. त्यानंतर खोबरं घेतलं मी, सुकं खोबरं, ते किसून घेतले खोबरं आणि हे देखील तेल न टाकता भाजून घ्यायचं आहे. कारण याला नंतर आता किसलेलं आहे त्यामुळे लगेचच तेल सुटतं. जेव्हा आपण खोबऱ्याचे काप करतो तेव्हा शक्यतो तेल वापरा, ते चांगलं भाजलं जात नाही बिना तेलाचं. तर हे बघा, छान असं खोबरंही भाजलं गेलं इथं. त्यानंतर आता तेल टाकायचं थोडंसं आणि त्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकायच्या. याने फ्लेवर खूप छान येतो भाजीला. मी नेहमी हिरव्या मिरच्या वापरते. त्यानंतर आलं आणि लसूण जास्तीचं घ्यायचं आणि आल्याचे छोटे 2 तुकडे घ्यायचे. तर इथे मी दोन्ही थोडंच घेतलं, जास्त नाही यूज केलं. मी कांदा आणि खोबरं जास्त वापरलं आहे. हे देखील तेलामध्ये परतून झालं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं फ्लेवर आणि कलरसाठी टोमॅटो खूप महत्त्वाचा असतो या चिकन करीमध्ये. एक वेगळाच फ्लेवर येतो टोमॅटो वापरल्यामुळे. एक मोठा टोमॅटो मी उभा कट करून घेतला आहे आणि तेलामध्ये छान परतून घेतला आहे. आता त्याचमध्ये थोडीशी कोथिंबीरच्या काड्या टाकल्या मी. कोथिंबीर नाही टाकली, नंतर थोडीशी काहीतरी कोथिंबीर टाकली आणि हे सगळं आता आपण छान भाजून घेऊया. यामध्ये भाजण्यासाठी थोडंसं मीठ देखील टाका, म्हणजे लवकर भाजलं जातं. अगदी किंचितसं, म्हणजे टोमॅटो छान मऊसूत होता आणि छान शिजले जातात. त्यानंतर पुन्हा थोडं तेल टाकायचं आहे आणि मी इथे 6 ते 7 कांदे मध्यम आकाराचे असे उभे चिरून घेतले आणि आता ते आपण भाजून घेऊया. सुरुवातीला तुम्ही तेल न टाकता देखील भाजून घेऊ शकता आणि नंतर जेव्हा थोडेसे ब्राउनिश होतील तेव्हा मग त्याला पुन्हा तुम्ही जास्तीचं तेल टाकून इथे भाजून घेऊ शकता. पण मी इथे सुरुवातीलाच तेल टाकलं आहे. हे बघा, असा लालसर असा गोल्डन ब्राऊन असा कांदा होऊन द्यायचा आहे आणि मग हा परतला कांदा की मग आता गॅस बंद करून थंड होऊन द्यायचा आहे. आता कांदा देखील थंड झाला आहे. आता आपण तो साईडला काढून घेऊया. बघा, मी तुम्हाला वाटण दाखवते मी काय काय बनवलं आहे ते. तर इथे मी आलं, लसूण, हिरव्या मिरच्या आणि खडे मसाले मी 2च वापरले. बाकी कांदा, खोबरं, टोमॅटो आणि कोथिंबीर. खडे मसाल्यामध्ये धने, तेजपान आणि दालचिनीचे छोटे 2 तुकडे वापरले. सुरुवातीला तेच आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये आपण खोबरं देखील टाकूया, म्हणजे आधी सुकं वाटण करून घ्यायचं आहे, म्हणजे मग ते सगळं मिक्स केल्यावर चिकट होत नाही किंवा मग काही जाडसर कण राहत नाही त्यामुळे. तर इथे बघा, मी मिक्सरला खोबरं आणि खडे मसाले, धने बारीक करून घेतले. आता हे सगळं मी एका डिशमध्ये काढते, कारण आपल्याला आता कांदा, टोमॅटो हे बारीक करायचं आहे. तर तुम्हाला पुढे दाखवतेच, हे देखील मिक्स करणार आहे मी. तर आता मी कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि कांदा परतलेला एवढं सगळं मी आता परत मिक्सरला पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे. आणि आपण जे खोबरं, धने त्यांचं देखील वाटण केलं होतं ते यामध्ये मिक्स करून दोन्ही एकत्र वाटून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर टाळायचा आहे. आणि हे वाटण जास्तीचं वाटलं, मी हे नेहमी डब्यामध्ये करून ठेवत असते आठवड्याभरासाठी, जास्त नाही. म्हणजे मग आपल्याला कुठली भाजी डब्याला असं छान पटपट होते आणि मग या मसाल्याचा खूप छान यूज होतो. तर इथे बघा, मी वरती दाखवले, हा पाहुण्यांसाठी बेत होता, जास्त लोक होते
त्यामुळे मी बिर्याणी देखील बनवली होती आणि इथे चिकनचा रस्सा देखील बनवला होता चिकन. चला आता चिकनचा रस्सा बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे तेलामध्ये तेल थोडंसं हलकंसं तापवून घेतलं आहे आणि तेलामध्ये मी जे आपल्याला सुके मसाले टाकायचे ते तुम्ही टाकू शकता. त्यामध्ये मी धना पावडर, मालवणी मसाला, लाल तिखट आणि चिकन मसाला हे टाकून घेतलं. चवीनुसार मीठ देखील टाकायचं आणि आपण जो वाटण केलेला मसाला होता तो आपण टाकायचा आहे आणि तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. म्हणजे मग तेल सुटलं की नंतर आपल्या करीला तरी खूप छान येते. हे बघा. आणि आपण जे शिजवून घेतलं होतं, एकच शिट्टी देऊन घेतलं होतं चिकन, ते आता इथे टाकून घेऊया. आणि आपण या भाजीला गरम पाणीच वापरायचं आहे. कुठलीही वाटणाची रेसिपी असो त्याला गरम पाण्याने याची चव जात नाही. हे बघा. आता आपण एकच शिट्टी दिली होती त्यामुळे आता इथे 15 ते 20 मिनटं आता आपण हे चिकन शिजवून द्यायचं आहे आणि आपल्याला हवं तेवढं पाणी वाढवायचं आहे. त्यानंतर हे बघा कोथिंबीर घालून घेतली मी आणि आता हे 15-20 मिनटं आपण याला छान मंद आचेवर शिजवून घेऊया. त्याने फ्लेवर मसाल्याचा आणि चिकनचा मिक्स होतो आणि चवीला खूप छान होते चिकनची करी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींसोबत शेअर करा. हे बघा आपला झणझणीत चिकन रस्सा तयार झाला आहे. मी तुम्हाला दाखवते. तर्री देखील बघा किती सुंदर आली आहे, किती सोपी पद्धतीने बनवलं आहे आणि किती छान झाला आहे. यात मालवणी मसाला घातलेला होता, त्यामध्ये काळा मसाला आणि मालवणी मसाला मिक्स आहे, त्यामुळे चव खूप छान येते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि असंच छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.